प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून उगम पावत नाही? ए. कृष्णा, बी. गोदावरी, सी. भीमा, डी. तापी. आणि उत्तर आहे डी. तापी. प्रश्न दुसरा, सातवाहन काळात महाराष्ट्रातील प्रमुख राजधानी कोणती होती? ए. पैठण, बी. तेर, सी. जुन्नर, डी. नाशिक. आणि उत्तर आहे ए. पैठण. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत नाही? ए. राजगड, बी. सिंहगड, सी. दौलताबाद, डी. तोरणा. आणि उत्तर आहे सी. दौलताबाद. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्यमान खालीलपैकी कोठे आढळते? ए. महाबळेश्वर, बी. आंबोली, सी. लोणावळा, डी. भंडारदरा. आणि उत्तर आहे बी. आंबोली. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणते बंदर मराठा आरमाराशी संबंधित होते? ए. मुंबई, बी. सुरत, सी. चौल, डी. देवगड. आणि उत्तर आहे डी. देवगड. प्रश्न सहावा, दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? ए. अरवली, बी. सातपुडा, सी. पश्चिम घाट, डी. विंध्य. आणि उत्तर आहे सी. पश्चिम घाट. प्रश्न सातवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? ए. रायगड, बी. राजगड, सी. प्रतापगड, डी. तोरणा. आणि उत्तर आहे रायगड. प्रश्न आठवा, महाराष्ट्रातील कोकण प्रदेशाची भौगोलिक रचना कशी आहे? ए. पठारी, बी. सपाट मैदान, सी. डोंगराळ व अरुंद किनारपट्टी, डी. वाळवंटी. आणि उत्तर आहे सी. डोंगराळ व अरुंद किनारपट्टी. प्रश्न 9, खालीलपैकी कोणता करार छत्रपती शिवाजी महाराज व मुघलांमध्ये झाला? ए. अलीनगरचा करार, बी. पुरंदरचा करार, सी. सुरतचा करार, डी. वसईचा करार. आणि उत्तर आहे बी. पुरंदरचा करार. प्रश्न 10वा, महाराष्ट्रातील तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? ए. पूर्व पश्चिम, बी. उत्तर दक्षिण, सी. दक्षिण उत्तर, डी. पश्चिम पूर्व. आणि उत्तर आहे ए. पूर्व पश्चिम.